विरुद्ध आवाज। नवापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात भव्य रक्तदान शिबिर संपन्न। नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा प्रांगणात हेल्प इंडिया फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। हेल्प इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप नगराळे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 4 फेब्रुवारी 2026 रोजी हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। रक्तदान शिबिर हा एक अत्यंत महत्त्वाचा सामाजिक उपक्रम असून या माध्यमातून आपत्कालीन रुग्ण, अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी लागणारे रुग्ण, गरोदर माता तसेच गंभीर आजारातील रुग्णांचे प्राण वाचवले जातात। मानवतेचा संदेश देत गरजू रुग्णांचे प्राण वाचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नवापूर शहरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान केले। यावेळी सिव्हिल हॉस्पिटल नवापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा बिस्वास नगराळे यांनी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानानंतर घ्यावयाची काळजी तसेच समाजासाठी रक्तदानाचे योगदान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। डोकारे आदिवासी सहकार साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी देखील रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात असे प्रतिपादन केले। नवापूर शहरातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याचे त्यांनी नमूद केले। या रक्तदान शिबिराच्या प्रसंगी डोकारे आदिवासी सहकार साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, नवापूर नगर परिषद नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, विक्रम पाटील सर, महेंद्र नगराळे, प्रदीप नगराळे, डॉक्टर अर्चना नगराळे, डॉक्टर कीर्तिलता वसावे, डॉक्टर हर्षदा नगराळे, डॉक्टर स्नेहल पाटील, छोटू अहिरे, विजय तिजवीत, संदीप शिंदे, पंकज अहिरे, लाजरस गावित, हेमंत नगराळे, सागर सोलंकी, विजय वसावे, नथू अहिरे, वामन अहिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापुर। मेरे और मेरे नगराळे फैमिली की तरफ से आप सभी को धन्यवाद। यहाँ पे जो भी आए हैं उनका और सभी लोगों का जो है ब्लड डोनेट करेंगे और इस इवेंट में पार्टिसिपेट करेंगे। सभी को बहुत बहुत थैंक यू। ये स्पीच स्टार्ट करने से पहले मैं एक इंसिडेंट याद करना चाहूँगी जो 28 जनवरी को हमारे महाराष्ट्र में हुआ। हमारे जो सीएम मिस्टर अजित पवार साहब जिनका निधन हुआ है, ये ना सिर्फ हमारे महाराष्ट्र वालों के लिए बल्कि हमारे इंडिया के लिए भी एक बहुत बड़ा लॉस है। उस दिन ना सिर्फ हमने एक बहुत अच्छे लीडर को खोया बल्कि हमने एक बहुत अच्छे ह्यूमन बीइंग को उस दिन लॉस किया है और ये एक काफ़ी हद तक एक सदमा और शॉकिंग न्यूज़ रहा है सभी के लिए, जो कि आज भी यकीन करना बहुत मुश्किल हो रहा है सभी के लिए। तो उन्हीं के लाइफ से इंस्पायर होकर आज ये इवेंट हमने ऑर्गेनाइज किया है। आप सभी जानते हैं कि 2 फरवरी मेरे हस्बैंड मिस्टर प्रदीप नगराळे जी का बर्थडे आता है और लास्ट ईयर भी सिमिलरली आप सबके लव और सपोर्ट से हमने ये इवेंट ऑर्गेनाइज किया था और ये बहुत सक्सेसफुल रहा था आप सभी के प्यार और सपोर्ट की वजह से। और सिमिलरली हम ये कोशिश करेंगे कि आते हर साल हम इस साइकिल को कंटिन्यू रखें। और जैसे कि हम जानते हैं ये ब्लड एक ऐसी चीज़ है, एक यूनिट ऑफ ब्लड हम ना सिर्फ मैन्युफैक्चर कर सकते हैं और ना ही किसी लैबोरेटरी में हम इसे बना सकते हैं। ये ओनली वन एंड ओनली सोर्स है जो ह्यूमन टू ह्यूमन ट्रांसफ़र हो सकता है। सो मैं सभी से ये उम्मीद करूंगी इस मीडिया के द्वारा जो भी हमें देख रहे हैं, जो भी सुन रहे हैं, मैं सभी से प्रार्थना और उम्मीद करूंगी कि आप लोग प्लीज़ जहाँ कहीं भी हो एटलीस्ट साल में एक बार ब्लड डोनेट कीजिए, क्योंकि ब्लड डोनेट करने के कई ज़्यादा फ़ायदे होते हैं। सबसे पहले तो ये आपके बॉडी को बूस्ट करता है, आपके सर्कुलेशन को कंट्रोल करता है, हार्ट अटैक जैसी काफ़ी सारी ऐसी बीमारियों को ये कंट्रोल करता है और ना सिर्फ यही कैंसर जैसी खतरनाक बीमारियों को ये रोकता है। तो मैं सभी से आप लोगों से प्रार्थना करती हूँ कि प्लीज़ आप जहाँ कहीं भी हो, अगर ये मैसेज आप लोग सुन रहे हैं तो साल में एक बार एटलीस्ट अपना ब्लड डोनेट कीजिए। और फिर से एक बार मैं कहना चाहूँगी कि सभी को मेरे फैमिली की तरफ से धन्यवाद। आप लोग आए और इस इवेंट को सक्सेसफुल किया। जय हिंद, जय भारत। थैंक यू। रक्तदान शिबिराचा कार्यक्रम युवा नेतृत्व, दलित समाजाचं उभरतं नेतृत्व प्रदीप भाऊ नगराळे यांचा जन्मदिवस, त्यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी सालाबादाप्रमाणे ते आणि आमच्या डॉक्टर ताई या दोघी मिळून एक रक्तदानाचा कार्यक्रम हे नवापूर शहरामध्ये घेत असतात आणि असंख्य तरुण या दिवशी रक्तदान करून बऱ्याचशा ज्या रक्तपतपेढ्या आहेत त्यांना ते
त्या ठिकाणी दान करत असतात. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे. तुमच्याकडं पैसा असो नसो काही असो, तुमच्याकडे काहीच नाही, पण तुमच्या शरीरात धावणारं जे रक्त आहे ते जरी तुम्ही दिलं तरी तुम्ही कोणाचे तरी प्राण वाचवू शकतात. इतकी किंमत त्या रक्तामध्ये आहे आणि भगवंताने फक्त मानवाच्या शरीरामध्येच ते रक्त तयार करण्याची फॅक्टरी दिली आहे. तयार करण्याची फॅक्टरी या देशात या जगात कुठंच नाही आहे आणि ती एकमेव मानवाच्या शरीरामध्ये आहे. आणि ते इतकं महान कार्य या नवापूर शहरामध्ये गेली कित्येक वर्षापासून आमचे युवा दलित नेतृत्व प्रदीप भाऊ नगराळे हे करत असतात. आमचे उपनगराध्यक्ष नरेंद्र भाऊ नगराळे, आमचे गटनेता, त्यांचे ते लहान बंधू आहेत. तसेच आमचे मोठे बंधू महेंद्र भाऊ नगराळे यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. आणि आमच्या दोघी डॉक्टरताई या ठिकाणी आहेत, ज्यांच्या परिवाराने एक चांगला उपक्रम या ठिकाणी उभा केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण मानवता धर्म म्हणतो, हा मानवता धर्म खरा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. कोणीही गरजवंत असेल त्या गरजवंताला रक्ताची गरज असते. बऱ्याचशा या ग्रामीण भागाच्या माझ्या माता भगिनी आहेत, ज्या डिलिव्हरीच्या वेळेस जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातात आणि बऱ्याचशा डॉक्टरांचा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा फोन येतो की दादा आपल्या आई भगिनी या दवाखान्यात ॲडमिट आहे, 3.4.5 असं त्यांचं रक्त आहे आणि त्यांना रक्ताची गरज आहे. अशा वेळेस आम्ही सुद्धा अशा कार्यकर्त्यांना जे रक्तदाते आहेत त्यांना आम्ही फोन करतो, कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांच्यामार्फत त्या रक्तदात्यांमार्फत त्यांना रक्त पुरवलं जातं. इतकं महान कार्य हे या नवापूरमध्ये गेली कित्येक वर्ष सुरू आहे. आमच्या नवापूर वासियांतर्फे आमचे नगराध्यक्ष आणि आमची सर्व नगरसेवक बंधू भगिनींच्या कडनं या कार्यक्रमाला आम्ही शुभेच्छा देतो. प्रत्येकाने वाढदिवस असाच साजरा केला गेला पाहिजे की जे आपण समाजाचं देणं लागतो, ज्या समाजात जन्मलो आहे त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या कृतज्ञतेच्या भावनेने हा उपक्रम चालू केलेला आहे. स्तुत्य उपक्रम आहे. असेच उपक्रम हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने आपले वाढदिवस अशा पद्धतीने साजरे केले पाहिजे हेच या निमित्ताने सांगतो. पुनश्च आमचे मित्र प्रदीप भाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आई देवमुगरा माता त्यांना उदंड दीर्घ निरोगी उत्तम आरोग्य देव आणि असंच सतत सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि ज्या नगराळे परिवाराने या शहरामध्ये जी धार्मिकता आहे, सामाजिक बांधिलकी आहे, जी जोपासली आहे ती अशीच त्यांची अविरत चालू राहो अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय भीम.